मराठीमध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा असं म्हटलं जातं. आणि ही जी परीक्षा आहे ती 2 स्टेटच्या अनुषंगाने तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. पहिली राज्य पातळी आणि दुसरी देश पातळी. तुमची वैयक्तिक जी गुणवत्ता आहे, तुमचे जे कौशल्य आहे ते तुम्ही त्यामध्ये सिद्ध करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कौशल्य असतंच, नाही असं नाही. तो कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये हुशार असतो आणि ती हुशारी जर त्यांनी व्यवस्थितरित्या जर त्याचं प्रेझेंटेशन जर चांगलं केलं तर त्याला फायदा आहे. आता आपण ते NTSCचा जो काही 100 मार्काचा जो पेपर आहे, मेंटल ॲबिलिटी किंवा रिजनिंग आपण त्याला म्हणतो, 100 मार्क आहे त्याच्यामध्ये. आणि 100 मार्कामध्ये तुमचं स्कोरिंग जर चांगला आला तर तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होतं. NTSCची परीक्षा पास झालेले विद्यार्थी आज कोणी स्पेस रिसर्च सेंटरमध्ये आहे, कोणी आयसर आहे, आयसरमध्ये आहे. आयसर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट रिसर्च सायन्स सेंटर. काही विद्यार्थी आपली जी डॉक्टर होमे बाबा जे अणु संशोधन केंद्र आहे त्यामध्ये काही विद्यार्थी आहेत. आणि तुम्हाला नुकताच एक काल परवा एक म्हणता ती जे काही वैज्ञानिकांनी लावलेले शोध आहे, न्यूक्लिअरमधली जी थिअरी आहे, ॲटॉमिक एनर्जी कन्व्हर्टेशन्स मीन्स थोरियम आणि युरेनियम, यातला महत्त्वाचा घटक जो आहे तो घटक आपल्याला एनर्जीच्या दृष्टिकोनातून कसा उपयोगात आणता येतो त्या अनुषंगाने लागलेले शोध असतात. आता आपल्याला या ठिकाणी व्हर्बल आणि नॉन व्हर्बल 2 टाईपचे प्रश्न आहेत. व्हर्बल म्हणजेच काय असतं की अंकगणितीय स्वरूपाचे प्रश्न असतात. नॉन व्हर्बल हे विधानात्मक प्रश्न असतात की जिथे आपल्या मेंदूला थोडासा विचार करून निर्णय घ्यावा. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत व्हर्बल. त्यातला पहिला आपण मुद्दा घेऊया, तो म्हणजे नंबर अॅनालॉजी. नंबर म्हणजे अंकगणितीय जे काही क्रिया आहेत त्या क्रिया. बुद्धिमत्तेमध्ये काही नियम असतात, हे तुम्हाला शालेय जे काही विषय आहेत त्या विषयामध्ये हे विषय शिकवले जातात. तर ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, त्या अनुषंगाने स्कॉलरशिपची परीक्षा किंवा NMMSची जी परीक्षा आहे ती असेल जर दिलेली असेल तर त्यांना यापैकी जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजतात. आता इथे अंकगणितीयमध्ये काही नियम आहेत. तो म्हणजे a वर्ग प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 या फॉर्म्युल्यावर आधारित काही एक्झाम्पल असतात. कारण a स्क्वेअर प्लस 1 प्लस 2 प्लस 3 या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. दुसरा मुद्दा आहे a स्क्वेअर -1 -2 -3 या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला असतील. कारण कुठलाही जो अभ्यास असतो तो एका विशिष्ट नियमाच्या चाकोरीत असतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ते प्रश्न तयार करायचे. तिसरा मुद्दा आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग b दोन्ही नंबर किंवा नंबर दोन्ही जे असतात ते सारखेच असतात, त्याच्यात परत +1 +2 +3 हा फॉर्म्युला यूज केलेला असतो. तिसरा घटक, चौथा जो मुद्दा आहे तो a³ प्लस a स्क्वेअर या घटकावर असू शकतो. a³ प्लस a स्क्वेअर. त्यानंतर अनेक त्याच्यामध्ये जे घातांकातली वाढती जे बदल आहे किंवा a × 1 + 1 + 2 + 3 या टाईपचे प्रश्न. मी तुम्हाला उदाहरणासाठी या ठिकाणी एक प्रश्न सांगतो. 1 8 आणि इथे प्रश्न चिन्ह एकास 8 2 चिन्ह दिसे त्याला अॅनालॉजी म्हणतात. अॅनालॉजी म्हणजे सहज एका एक जो आहे त्या एकाचा जर 8शी जो संबंध आहे तोच 8चा या ठिकाणी जी क्रमवारी आहे ती क्रमवारीनुसार इथे कोणता नंबर असू शकतो. आता इथे सर्वसाधारण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा माहिती असला पाहिजे की 1चा घन 1 असतो. किती होतो? 1चा क्यूब किती असतो? a × 1 बरोबर किती?